नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जेव्हापासून मेरा रेशन 2.0 हा ॲप अपडेट झाला आहे, तेव्हापासून सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की तुम्हाला आता रेशनऐवजी पैसे मिळणार आहेत। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मेरा रेशन 2.0 ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट या ऑप्शनमध्ये तुम्हाला काही अमाऊंट पाहायला मिळणार आहे। ही जी अमाऊंट आहे एप्रिल, मे आणि जूनमध्ये दाखवली आहे आणि प्रति महिना जो आहे ते 514 रुपये दाखवले जात आहे। पण ही खरंच अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे का? तर मित्रांनो नाही। तसं तर तुम्ही जर यामध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर ही जी अमाऊंट आहे, जे ग्रँड टोटल आहे त्यामध्ये दाखवलं जात आहे की 1544 आणि सबसिडीमध्ये दाखवत आहे की 1542। पण त्यापुढे जे तुम्ही पाहू शकता टोटलमध्ये पूर्णपणे शून्य दाखवला जात आहे। पण मित्रांनो, ही जी अमाऊंट आहे ती सरसकट कोणालाही मिळणार नाही आहे मित्रांनो। जर ही अमाऊंट कोणाला मिळणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला मी एक GR दाखवणार आहे याबद्दलचा। मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता की 28 फेब्रुवारी 2023चा GR आहे। औरंगाबाद व अमरावती विभागातील व तसेच नागपूर विभागातील व वर्धा विभागातील APL केशरी शिधापत्रिकाधारक, म्हणजे मित्रांनो जर तुमच्याकडे केशरी APL शिधापत्रिका असेल तर या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। आणि यामध्ये जे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, ज्यामध्ये औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा असे जे 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत, त्याच जे शेतकरी बांधव आहेत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला DBTद्वारे जी अमाऊंट आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला जो आहे शेतकरी बांधवांना जे तहसील कार्यालय आहे, जे पुरवठा विभाग आहे, तिथे जाऊन एक अर्ज करायचा आहे। ज्या अर्जाचा नमुना आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे। त्या अर्जाचा नमुना तुम्ही पाहू शकता मित्रांनो। यामध्ये सर्वात प्रथम अर्जदाराला म्हणजे कुटुंब प्रमुखाचे नाव आणि पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो RC नंबर आहे 12 अंकी तो इथे टाकायचा आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेशी लिंक असलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला इथे बँकेचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या शाखेचं नाव, खाते नंबर, खात्याचा प्रकार निवडायचा आहे। तुमचं जॉईंट अकाउंट आहे का सिंगल अकाउंट आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर IFSC कोड आणि तुम्हाला जी रेशन कार्ड आहे, शिधापत्रिका आहे, त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची जी झेरॉक्स कॉपी आहे ती जोडायची आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचं जे पासबुक आहे त्याची झेरॉक्स प्रत यासोबत जोडून जे कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव आणि स्वाक्षरी करून तुमच्या पुरवठा विभागामध्ये हा अर्ज दाखल करायचा आहे मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी अमाऊंट आहे ती परत एकदा सांगतो की प्रत्येक जे केशरी शिधापत्रिकाधारक जे आहे प्रत्येक कुटुंबांना मिळणार नाही। जे 14 आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हे आहेत त्यांनाच ही अमाऊंट मिळणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता की जी DBTद्वारे शेतकऱ्यांना अमाऊंट मिळणार आहे त्याबद्दल। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।